अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहेत। आणि आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात। खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपण ब्लाउजचा क्लास सुरू केलेला आहे आणि आज आहे आपला फ्री म्हणजेच मोफत ब्लाउज क्लासचा 30वा दिवस। तर बघा, खरं तर याआधी आपण काय शिकलेलं आहोत तर ते इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगते, जेणेकरून पुढचं शिकण्यामध्ये तुमची नक्कीच लिंक लागेल। त्याचबरोबर एखादा क्लासचा व्हिडिओ जर तुमचा मिस झाला असेल तर ते तुमच्या सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो बघा, मग हा जो काही क्लास आहे तर हा आपण अगदी बेसिक पासून म्हणजेच मशीन कसं चालवायचं तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं। त्यानंतर कस्टमरचं बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं आणि मापाच्या ब्लाउजवरून माप कशी घ्यायची हे देखील सांगितलं। आणि आपण ब्लाउज कटिंग स्टिचिंगला सुरुवात केली होती। सो बघा, पहिला जो ब्लाउज होता तो होता आपला कटोरीचा विदाउट अस्तरचा, त्यानंतर 4 टक्स विथ अस्तरचा, प्रिन्सेस ब्लाउज विथ अस्तर, छान असा डिझायनर म्हणजे बॅकनेक पण डिझाईनचे आहे आणि बाही सुद्धा। आणि त्यानंतर आता आपण पुढचा जो काही ब्लाउज आहे खरं तर तो घेतला होता बोटनेक। तर बोटनेक ब्लाउज नंतर आता आपण 3 पीस घेतलेला आहे। सो बघा, खरं तर आधीचे हे जे काही 4 वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज आहेत ते संपूर्ण मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग त्याचबरोबर फिनिशिंगच्या टिप्स ट्रिक्स अगदी सावकाश आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। ते सुद्धा एकदम स्टेप बाय स्टेप की तो ब्लाउज कसा कट करायचा, अस्तर ब्लाउज पीस कसं कट करायचं, तर कसं जॉईन करायचं, तर हे सगळं अतिशय सविस्तर। त्याचबरोबर फिटिंगसाठी खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे, कारण बऱ्याचदा आपली फिटिंगची लाईनच सरळ येत नाही, मुंड्यातले जॉईंट खालीवर होत नाही। सो हे क्लासचे जर व्हिडिओ तुम्ही अटेंड केले तर नक्कीच तुम्हाला एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सेट ब्लाउज स्टिच करते। त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे आपण घेतलेला आहे 3 पीस प्रिन्सेस ब्लाउज, त्याची कटिंग झालेली आहे म्हणजे पेपर कटिंग, अस्तर ब्लाउज पीस सुद्धा कट झालेला आहे आणि आज आपण संपूर्ण ब्लाउज स्टिच करणार आहोत। तर बघा, मग अस्तर जोडण्यापासून ब्लाउज कसा स्टिच करायचा हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खरं तर खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंग आणि फिटिंगच्या टिप्स सहित सांगणार आहे। त्याचबरोबर फिटिंगची टिप्स सरळ येत नाही, मुंड्यातले जॉईंट खालीवर होत असो ते होऊ नये त्यासाठी कुठला स्टेप बाय स्टेप फॉलो करत शोल्डर जोडावं, बाही जोडावी आणि परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग टाकावी, तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात। हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून 3 पीस प्रिन्सेस ब्लाउज एकदम परफेक्ट असा स्टिच करता येईल। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूया। बघा, इथे तुम्ही बघू शकतात की 3 पीस प्रिन्सेस ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे, म्हणजे पेपर कटिंग, अस्तर ब्लाउज पीस कटिंग, त्याचबरोबर अस्तर सुद्धा जोडलेलं आहे। तर बघा, दोन्ही पण स्लीव्ज आपल्या इथे कटिंग करून छानसं अस्तर वगैरे परफेक्ट जोडून रेडी आहेत। त्याचबरोबर साईड पार्ट, प्रिन्सेसचा कटोरी पार्ट, क्रॉस पट्टीचा पार्ट आणि बॅक पार्ट, तर बॅक पार्ट बाकी आहे आपला, बट कटिंग झालेला आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाउजची आपली कटिंग झालेली आहे, अस्तर जोडलेला आहे। तर आता आपण इथे हा जो काही 3 पीस प्रिन्सेस ब्लाउज आहे तर हा स्टिचिंग करायला सुरुवात करूयात। तर बघा, सगळ्यात आधी आता आपल्याला हा जो काही साईड पार्ट आहे तर तो आपल्याला या पद्धतीने समोरासमोर ठेवायचा आहे, जेणेकरून आपले पार्ट्स व्यवस्थित 2 साईडचे होतात। त्यानंतर जो काही आपला प्रिन्सेसचा हा पार्ट आहे कटोरीचा तर तो अशा पद्धतीने ठेवलेला आहे। आता एक पार्ट सरळ आणि त्यावर दुसरा उलटा असं ठेवून आपल्याला साधारणतः टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडून हे दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आहेत। आणि जोडताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आधी खालून जोडायला सुरुवात करायची आहे, कारण जर वरती एक्स्ट्रा झालं तर ते कट केलं तरी ब्लाऊज फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही। पण जर का तुम्ही वरून खाली जोडायला सुरुवात केली आणि पफच्या तिथे एक्स्ट्राचं झालेलं आपण जर कट केलं तर मग ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही, परफेक्ट हवा तसा पफ येत नाही। त्यामुळे शक्यतो खालूनच सुरुवात करायची। तर बघा, मी जोडून घेतल्यानंतर पुन्हा इथे एक टिप मारते, म्हणजे इथे नेहमी डबल टिप देऊन घ्यायची, खाली व्यवस्थित लॉक सुद्धा करायचं आहे बघा ह्या पद्धतीने। ठीक आहे, तर बघा, एक साईडचं आपलं जोडून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंग सेट। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा जोडून घ्यायचं, सेम तसंच मार्जिन पकडायचं आहे आणि स्टेपसुद्धा त्याच फॉलो करायचे की खालून जोडायला सुरुवात करायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोडताना ते अजिबात खेचायचे नाही आहे, कारण की दोन्हींचा शेप हा गोलाकार आहे आणि त्यामुळे जिथे गोलाकार पार्ट असतो तिथे कपडा हा स्ट्रेचेबल असतो आणि जेवढा ताणू तेवढा तो ताणला जातो। सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित थोडं थोडं पकडत इथे हे 2 पार्ट जोडून घ्यायचे। तर इथे सुद्धा बघा, मी डबल टिप देऊन घेते, पफ वगैरे एकदम परफेक्ट आणि छानसा इथे आलेला आहे, तुम्ही बघू शकतात। आणि बघा, इथे आपण डबल टिप सुद्धा देऊन घेतलेली आहे। तर फायनली साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा
कटोरी पार्ट हे दोन्ही पण साईडचं आपल्या इथे जोडून झालेलं आहे, बरोबर काटोकाट पुरलेला आहे. याचाच अर्थ आपला कटिंग पण बरोबर आहे आणि स्टिच करताना मार्जिन सुद्धा. त्यानंतर क्रॉसपट्टी समोरासमोर ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आपल्याला. ॲक्च्युली हा जो काही ब्लाऊज आहे तर हा मोठा साईजचा आहे, पण किती साईज आहे तर ते तुम्हाला पुढे कळेलच फिटिंगच्या वेळेस. तर बघा मी इथे 3 इंचाला मार्किंग करून घेतली आणि आतल्या साईडने सुद्धा 3 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे, कारण की आपल्याला 3 इंचाची क्रॉसपट्टी इथे हवी आहे. त्यानंतर बघा क्रॉसपट्टी ह्या पद्धतीने उलटी ठेवायची आहे आणि जिथे मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडत आपल्याला इथे ती क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडायचं आहे, कमी जास्त होऊ देऊ नका. आणि बघा आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला हा पार्ट कसा करायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगते. तर ॲक्च्युली लगेचच कंटिन्यू आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा इथे क्रॉसपट्टी जोडून घेऊयात. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपण आधी एक एक जोडूयात तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. ठीक आहे. तर बघा मग आता एक साईडचं झालेलं आहे, दुसऱ्या साईडला सुद्धा मी लगेचच आता सेम त्याच पद्धतीने इथे ही जी काही क्रॉसपट्टी आहे तर ही जोडून घेते. तर बघा इथे बरोबर वरचा पार्ट आपण सरळ आणि क्रॉसपट्टी त्यावर उलटी, म्हणजे एक पार्ट सरळ आणि दुसरा उलटा. आणि जिथे 3 इंचाची मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली तेवढंच मार्जिन पकडत आपल्याला इथे ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही जोडून झाल्यानंतर बघा आपल्याला हा जो काही वरचा पार्ट आहे ह्या पद्धतीने फोल्ड करून आणि त्यावर पुन्हा आपण दुसऱ्या साईडची क्रॉसपट्टी म्हणजे अस्तरची टाकलेली आहे, म्हणजे जसं कटोरी ब्लाऊज स्टिचिंग करताना करतो ना सेम त्याच पद्धतीने. आणि बघा मग इथे व्यवस्थित बरोबर पुन्हा अस्तरवर पण मार्किंग केलेली होती तर तेवढंच मार्जिन पकडत इथे जोडून घ्यायचं. तर बघा मी इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे. आता एक साईडचं झालेलं आहे, सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा फोल्ड करायचं आहे. तर ते कसं तर ते सुद्धा मी एकदा पुन्हा तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करते, म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको. हे बघा इथून फोल्ड करायचं आणि वरून पुन्हा अस्तरची क्रॉसपट्टी टाकायची आणि ते फोल्ड केलेलं बरोबर अस्तर आणि ब्लाऊजची क्रॉसपट्टीच्या मध्ये येतं. फक्त शिलाई टाकताना त्या शिलाईमध्ये तो कपडा येणार नाही याची काळजी घ्यायची आहे, म्हणजे पुन्हा आपल्याला उसवी करावी लागणार नाही. ठीक आहे. तर बघा तिथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेतलेली आहे. आणि आता हे पार्ट कसे सरळ करायचे तर ते मी तुम्हाला सांगते. हे बघा इथून तो अलगद ओढून घ्यायचा आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता परफेक्ट छानशा फिनिशिंग सहित क्रॉसपट्टी लागली गेली. तर इथून एक टिप मारायची, म्हणजे हुकलूक पट्टी लावताना आपल्याला जरा इझी जातं. आणि एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. साईडला सुद्धा क्रॉसपट्टी एक्स्ट्राची आहे तर ती सुद्धा आपण आता इथे कट करून घेऊयात ह्या पद्धतीने. ठीक आहे. हा पार्ट बघा छान असा रेडी झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पार्टचं सुद्धा बघा हे आपण बाहेर काढून घेऊयात. आणि ह्या स्टेपने जर का आपण क्रॉसपट्टी लावली ना की फिटिंगला खरंच खूप सुंदर ब्लाऊज बसतो. सो नक्की ट्राय करून बघा. काही जण डायरेक्टसुद्धा लावतात, बट असं लावल्याने अजून छान फिनिशिंगसुद्धा येते आणि फिटिंगसुद्धा. ठीक आहे. तर बघा मग दोन्ही साईडचं रेडी झालं, इकडचं एक्स्ट्राचं कट केलेलं आहे आणि क्रॉसपट्टी लावून हे पार्ट रेडी झाले. आता आपल्याला इथे हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे. त्याचबरोबर जर का आपल्याला वाटत असेल तर आपण इथे जी काही क्रॉसपट्टी आहे त्याच्यावर एक दाबटीप देऊ शकतो, पण आधी हुकलूक पट्टी लावून घेऊयात, मग मी तुम्हाला पुढं कसं आणि काय ॲडजस्ट करायचं सो ते सांगते. ठीक आहे. एकदा मी मोजून घेतलं हुकलूक पट्टीचे आधीच्या ब्लाऊजची उंची आणि ही उंची सेम आहे की नाही, कारण बऱ्याचदा कमेंट्स येत असतात की हुकलूक पट्ट्या ह्या मोठ्या होतात. तर हे यामुळे होतं की तुम्ही मोजून घेत नाही. त्यामुळे मग ज्यावेळेस हुकलूक पट्टी लावणार त्यावेळेस एकदा कन्फर्म करायचं की जुन्या ब्लाऊजचं हुकलूक पट्टीची म्हणजे किती इंचाची आहे आणि ही किती आहे. जर का कमी जास्त असेल तर थोडीशी मॅनेज करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा मग मी इथे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अस्तरच्या पट्ट्या किंवा साडीच्या पट्ट्या ज्या तुमच्या अवेलेबल असतील तर त्या तुम्ही इथे लावू शकतात. तर बघा मी इथे हुक पट्टी आधी लावून घेणार आहे. तर त्यासाठी पट्टी काढली तर ती उलटी ठेवलेली आहे आणि साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून इथे आपण टीप मारूयात आणि खाली बघा ह्या पद्धतीने फोल्डसुद्धा करायचं आहे. डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. तर बघा आता ही जी काही हुकपट्टी होती तर ती आपण वरच्या साईडने ठेवली होती, कारण की ती आतल्या साईडने येत असते म्हणून. आणि बघा ह्या पद्धतीने मग आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता दाबटीप देताना आतल्या पट्टीचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची, जेणेकरून छान अशी फिनिशिंग येईल. ठीक आहे. आणि ही टीप मारून झाल्यानंतर पुन्हा आतल्या साईडने ती पट्टी बघा अशी फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला थोडंसं अंतर ठेवून एक टीप मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट अशी आपली इथे हुकपट्टी रेडी होते. ठीक आहे. हे बघा तर छान अशी परफेक्ट हुकपट्टी आपली इथे लावून झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला लूपपट्टी लावून घ्यायची आहे. तर मग त्यासाठी आता आपण इथे पट्टी
कट करून घेऊयात. तर अजून एक महत्त्वाचं आहे की मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं बघा की आपण क्रॉसपट्टीवर दाबटीप देऊ शकतो. ठीक आहे, तर ती देऊनच घेऊयात आता, म्हणजे फिनिशिंग ना व्यवस्थित एकाच लेवलमध्ये दिसेल. शक्यतो 3 पीस प्रिन्सेसला आपण तसं करू शकतो. ठीक आहे, तर बघा मग आता यानंतर आपण इथून ह्या पद्धतीने एक सिम्पलशी दाबटीप देऊ, म्हणजे फिनिशिंग वगैरे प्रॉपर येईल. तुम्ही नाही दिली तरीसुद्धा चालेल, तुमच्या चॉईसवर आहे. ठीक आहे, हे बघा तर अजून छान अशी फिनिशिंग आलेली आहे. आता एक पार्ट रेडी झालेला आहे. आता दुसऱ्या पार्टला आपल्याला इथे लूपपट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा लूपपट्टीसाठी आता इथे मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि तो डबल फोल्ड करून जरा जास्तच घेतलेला आहे बघा. आणि मग बघा तो आतल्या साईडने फोल्ड करून ठेवलेला आहे आणि साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारायची. तर बघा आता हा आतल्या साईडने ठेवलेला आहे कारण हा आपल्याला बाहेरच्या साईडने काढायचा आहे, म्हणून म्हणजे डिपेंड आहे पट्टी कुठे आहे तर त्याच्या अपोजिट आपल्याला करायचं आहे. तर बघा तुमच्या लक्षात येईल हुक पट्टीसाठी आपण वरून ठेवलं, लूप पट्टीसाठी आतून ठेवलेलं आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने ओपन करून बरोबर तिथे आलं की मग एक टीप मारायची. आणि ही जी काही पट्टी आहे तर ही 1 इंचाची झालीच पाहिजे, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा झाली तर चालेल पण कमी व्हायला नको. तर हा जो का पॉईंट आहे तर हा लक्षात ठेवूनच तुम्हाला ही जी काही लूपपट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे. तर बघा मी खालून एक टीप मारली आणि शेजारून अजून एक 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण इथे टीप मारू शकतो, म्हणजे छान अशी परफेक्ट फिनिशिंग येते आणि लूप आपल्याला बरोबर बनवता येतात. आणि बघा क्रॉसपट्टीला सुद्धा मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे, म्हणजे जिथे हुक पट्टी लावली तिथे तर दिलीच होती, लूपपट्टीच्या साईडला बाकी होती. ठीक आहे, तर बघा मग दोन्ही पण एकदा चेक करायचं तर बरोबर एकावर एक आहे. तर फायनली हुक लूप पट्टी दोन्ही पण आपल्या व्यवस्थित परफेक्ट लावून झालेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की याचे जे काही गळे आहे ना तर त्यासाठी आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. तर गळ्याच्या याच्यासाठी आपल्याला स्ट्रेचेबल कपडा लागत असतो आणि किंचितची पट्टी एक्स्ट्रा होती तर बघा मी मार्किंग केली आणि ते ह्या पद्धतीने तिरकं कट करून घेतलं. गोलाकार व्यवस्थित मेंटेन राहील ह्या गोष्टीची काळजी घेत, कसं पण कट करायचं नाही. बऱ्याचशा कमेंट्स येतात की गळा गोल येत नाही कारण तुम्ही व्यवस्थित तो कटिंग करत नाही, त्यामुळे मग तो प्रॉपर येत नाही. ठीक आहे, आता बघा मग जो काही थोडाफार कपडा उरलेला आहे अस्तरचा, ॲक्च्युली खूपच कमी उरलेला आहे, म्हणूनच मग आता आपण सगळ्यात आधी बॅक पार्ट इथे जोडून घेऊयात, म्हणजे मधला जो काही थोडासा अस्तरचा कपडा असेल तर तो आपल्याला गळ्यापट्टीसाठी काम येईल. तर बघा जेवढा गळा आहे ना त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड करून ह्या पद्धतीने आपण हा स्क्वेअर ड्रॉ करून घेतलेला आहे आणि सिंपल असा गोल गळा आहे. तर बघा मी इथून गोल गळ्याचा शेप दिलेला आहे. आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपण इथे कटिंग करून घेऊयात. तुम्ही इथे चौकोनी वगैरे कुठलाही गळा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. कस्टमरला सिंपल असा गोल हवा होता त्यामुळे मग मी इथे गोल गळ्याची कटिंग करून घेतलेली आहे. आता बघा याच्यात मी पट्ट्या कट करून घेते. 1-1 इंचाच्या पाहिजे आहे, तर पट्टीची साईज बरोबर 1 इंच आहे. तर बघा मी 3 पट्ट्या इथे कट करते, कारण की छोट्या छोट्या पट्ट्या आहेत. मग 3 कट केल्या की दोन्ही साईडला त्या बरोबर पुरून जातील असं मला वाटतंय. जर कमी पडलं तर आपण पुन्हा इथे जॉईंट देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, तर बघा 1-1 इंचाच्या तिरक्या पट्ट्या कट केल्यानंतर हे कडेचं कट करून व्यवस्थित सरळ एकसारखं आपण इथे आधी करून घेऊयात आणि आता ह्या पट्ट्या ह्या पद्धतीने जोडून घ्यायच्या आहे. तर बघा डबल टिप द्यायची, म्हणजे मग ते लवकर ओपन वगैरे होण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि पट्टी सरळ, एक पट्टी सरळ आणि त्यावर दुसरी उलटी असं ठेवायचं, म्हणजे बरोबर सरळ पट्ट्या जोडल्या जातात, नाही तर बऱ्याचदा त्या उलट्या सुलट्या होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, त्यानंतर बघा आता ही पट्टी ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आता आपण इथे गळ्याला ती जोडून घेऊयात. तर जोडताना गळ्याचा गोल आकार चेंज होणार नाही याची थोडी काळजी घ्यायची, यासाठी एकसारखं मार्जिन पकडणं खूप गरजेचं आहे. आणि थोडंसं फोल्डिंग पुरता बघा इथे ठेवलेलं आहे, व्यवस्थित फोल्ड करून डबल टिप देऊन लॉक करायचं. कंटिन्यू लगेचच आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा बघा, आता मी इथे स्टार्टिंगलाच फोल्ड केलेला आहे आणि 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत आता पट्टी जोडून घेऊयात. तर बघा डबल फोल्ड पट्टी केल्याने काय होतं की फिनिशिंग छान येते, आपल्याला पुन्हा तिथे टिप मारायची गरज पडत नाही, डायरेक्ट आपण हात शिलाई केली तरी होऊन जातं. त्यामुळे ह्या स्टेप बाय स्टेप तुम्ही सुद्धा इथे नक्कीच अशा पद्धतीने गळापट्टी लावू शकतात. ठीक आहे, आता काय करायचं, आपण ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स मारूयात, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही गळापट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फोल्ड होईल आणि गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित छानसा गोल येईल. यासाठी कट्स मारणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर बघा ही पट्टी मी आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला आता इथे दाबटीप देऊन घेत आहे. तर व्यवस्थित द्यायची आहे, थोडं थोडं पकडत इथे.
आणि बघा मग इथे दाबटीप देऊन झाल्यानंतर कंटिन्यू लगेचच आपण दुसऱ्या साईडला सुद्धा पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला दाबटीप देऊन घेऊयात. या स्टेपमुळे काय होतं की कमीत कमी टाईममध्ये ब्लाऊज स्टिच होतो आणि दोन्ही पण पार्ट्स शक्यतो सोबतच रेडी होतात, त्यामुळे मग ते व्यवस्थित एकसारखे होतात सुद्धा. तर बघा परफेक्ट फिनिशिंग सहित इथे आपण दाबटीप दिलेली आहे. बघितल्यावरच लक्षात येते की प्रॉपर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि गळ्याचा आकार सुद्धा छान असा गोलाकार आलेला आहे. ठीक आहे, आता बघा हा पुढचा पार्ट आपला रेडी झालेला आहे दोन्ही पण साईडचे. ठीक आहे, त्यानंतर आता बॅक पार्ट आपण इथे जोडून घेऊयात. तर ब्लाऊजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आणि त्यावर अस्तरचा आपला कटिंग केलेला बॅक पार्ट ठेवायचा आहे. आणि इथे मी सेंटरला एक पिन लावली, त्याचबरोबर दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा एक एक अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या, म्हणजे गळ्यासुद्धा स्प्रेड होणार नाही. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला साधारणतः इथे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना गळ्याचा शेप चेंज होणार नाही, मार्जिन कमी जास्त होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठे गोळा वगैरे होणार नाही याची जरा काळजी घेताच आपल्याला इथेही टीप मारून घ्यायची असते. हे बघा व्यवस्थित थोडं थोडं पकडून. ठीक आहे, तर बघा आता मग फायनली आपण आता गळ्याच्या साईडला टीप मारून घेतलेली आहे. यानंतर काय करायचं, लगेचच कंटिन्यू कमरेच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत आपण टीप मारून घेऊयात. या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही. तर बघा टीप मारून झाल्यानंतर ब्लाऊजचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे कमरेच्या साईडला तर तो कट करून घ्यायचा आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा बघा जो काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मार्जिन वगैरे एक्स्ट्राचं ठेवायची काहीही गरज नाही आहे. ठीक आहे, आता काय करायचं, ह्या गळ्याला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्या वेळेस आपण हा पार्ट सरळ करू त्यावेळेस तो प्रॉपर असा व्यवस्थित फोल्ड होईल आणि गळ्याचा आकारसुद्धा छानसा गोलाकार येईल. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट मी इथे सरळ करून घेतलेला आहे व्यवस्थित काठोकाठ. ठीक आहे, आता काय करायचं, इथे आपल्याला गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. गळ्याच्या फिनिशिंगसाठी ही खूप म्हणजे खूप महत्त्वाची टीप आहे, तर तुम्ही नक्की फॉलो करायची आहे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की अस्तरचा कपडा वरती दिसतो आणि मग ब्लाऊजची फिनिशिंग बिघडते, सो तसं होऊ देऊ नका. तर बघा मग फायनली परफेक्ट फिनिशिंग सहित गळ्याला दाबटीप दिली. सेम त्याच पद्धतीने आता लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा आपण दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा सेम तीच टीप फॉलो करायची की अस्तरचा कपडा वरती दिसता कामा नाही. ठीक आहे, तर बघा मग इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही छानसं सोबतच फिनिशिंग सहित रेडी होत आहे आणि गळापट्टी लावण्याची गरज नाही. तर या स्टेप बाय स्टेप तुम्ही सुद्धा बॅक पार्ट रेडी करू शकतात, म्हणजे कमीत कमी टाईममध्ये रेडी होतो आणि फिनिशिंगसुद्धा छान असं रेडीमेड ब्लाऊजसारखं येतं. आणि बघा मग त्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि ब्लाऊज पीस आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत जोडून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपण जेव्हा अस्तरवर कटिंग करतो तर ती परफेक्ट कटिंग असते आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करत असतो. म्हणूनच गळा रेडी झाल्यावर आपल्याला ह्या पद्धतीने अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा एकमेकाला जोडून एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करायचा असतो. पण आता जोडताना काळजी घ्यायची, कुठे फुगा येणार नाही, कुठे गोळा होणार नाही, म्हणजे आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित कडेकडेने इथे मी कट करून घेत आहे. मुंड्याचा शेपसुद्धा चेंज होणार नाही, या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आणि फायनली इथे बॅक पार्ट आपला रेडी झाला. त्यानंतर आता बॅक साईडला आपण टक्स टाकून घेऊयात. तर बघा इथे सेंटरपासून मी 4.5ला मार्किंग करते आणि उभा 4चा टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे. सेम इकडे सुद्धा तसंच 4.5 आणि 4 आणि ह्या पद्धतीने बरोबर त्यावर फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. हे बघा इथून इथपर्यंत आणि ह्या टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, खाली व्यवस्थित लॉक करायचं, म्हणजे तिथून लवकर ते ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही आणि ते ओपन नाही झालं याचाच अर्थ आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होणार नाही. तर मग ह्या पद्धतीने बघा दोन्ही साईडला फायनली आपण टक्स टाकून घेतलेले आहे. आता मी तुम्हाला दाखवते, बघा एकदम परफेक्ट असे टक्स आलेले आहे. यानंतर आता आपण शोल्डर जोडूयात. तर ब्लाऊजची उंची जेवढी आहे त्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा मी इथे 13ला मार्किंग करून घेतलेली आहे. या स्टेपमुळे काय होतं की ब्लाऊजची उंची कमी जास्त होत नाही. अंदाजे जर का जोडलं तर बऱ्याचदा ब्लाऊजची उंची एक तर कमी एक तर जास्त होते, मार्जिन किती पकडतो. पण जर का मार्किंग केली तर बरोबर त्याच मार्किंगवर तेवढंच मार्जिन ठेवून आपण टिप मारली तर मग परफेक्ट असं फिनिशिंग सहित आपला ब्लाऊज रेडी होतो आणि ब्लाऊजची उंचीसुद्धा कमी जास्त होत नाही. तर बघा एक साईडचं शोल्डर जोडून झालेलं आहे, किंचितचं एक्स्ट्राचं इथे कट करून घेतलं मी.
ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचं शोल्डरसुद्धा इथे जोडून घेऊयात आणि तिथे सुद्धा जी मार्किंग केलेली आहे ना तेवढंच मार्जिन पकडायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शोल्डर जोडताना स्टार्टिंग आणि एंडिंग दोन्ही साईडनी काय करायचं, डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं. म्हणजे त्यामुळे काय होईल की गळ्याच्या साईडने पण तिथून ओपन होणार नाही आणि जिथे बाही लावू ते सुद्धा ओपन होणार नाही. हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, सो नोट डाऊन करून ठेवा आणि तो फॉलो करूनच ब्लाऊज शिवायचा आहे, म्हणजे छान असं फिनिशिंग सहित रेडी होईल. ठीक आहे. तर बघा परफेक्ट अशा दोन्ही साईडचे शोल्डर आपण आता इथे फायनली जोडून घेतलेले आहे. यानंतर आता आपल्याला बाही लावायची आहे. बाही लावण्याच्या आधी ही स्टेप एक फॉलो करायची. बघा सेंटरपासून ठेवलेलं आहे मी आणि एक्स्ट्राचं थोडंफार असेल तर ते कट करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मॅच करायचं आहे मुंड्यातलं वगैरे सगळंच. आणि लूप पट्टी 1 इंचाची सोडून ठेवलेलं आहे. बघा एवढंसं किंचितचं एक्स्ट्रा आहे तर मार्किंग करून घ्यायची आणि इथलं सुद्धा किंचितचं कट करून तो शेप सेम करायचा. ह्या स्टेपमुळे काय होतं की मुंड्यातले जॉईंट खालीवर होत नाही, त्याचबरोबर फिटिंगची लाईनसुद्धा सरळ येते. त्यामुळे बाही जोडण्याच्या आधी ही स्टेप नक्की फॉलो करा. तर बघा दोन्ही स्लीव्ज ह्या पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे आणि बाही लांबीची मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा मी इथे 5ला मार्किंग करून घेतली. खोलगट भाग पुढे घ्यायचा आहे, लक्षात राहू द्या. आतून सुद्धा मी सेंटरला मार्किंग केली, कट मारण्यापेक्षा तुम्ही कटसुद्धा छोटासा मारू शकता. पण काही काही ब्लाऊज पीसचं काय होतं की लगेच धागे निघण्याचे चान्सेस असतात, सो त्यामुळे मग तुम्ही आतल्या साईडनी मार्किंगसुद्धा करू शकता. ठीक आहे. आता बघा आपल्याला हा पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर बाही उलटी ठेवायची. पण लक्षात राहू द्या खोलगट भाग पुढे घ्यायचा आहे आणि एकदा चेक करायचं बाही व्यवस्थित पुरत आहे की नाही. तर आपल्याला परफेक्ट अशी बाही पुरत आहे. सो मग मी आता इथे बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन उरत होतं ना तर बरोबर तेवढंच मार्जिन पकडत इथे ही बाही जोडून घेत आहे. सो तुम्ही सुद्धा व्यवस्थित एकसारखं पकडूनच जोडायचं आहे आणि बाही लांबीची मार्किंगच करायची आणि उरलेलं मार्जिन पकडायचं. या स्टेपमुळे काय होतं की मग तुमची बाहीची लांबीसुद्धा एकदा कमी जास्त होत नाही. तर बऱ्याचदा स्टिच करता करता मार्जिन कमी जास्त झालं तर बाहीची लांबी एक तर कमी एक तर जास्त होते, सो तसं होऊ देऊ नका. ठीक आहे. तर बघा इथून पुन्हा जोडल्यानंतर एकदा मुंड्यातले जॉईंट आणि खालचं व्यवस्थित एकावर एक येत आहे की नाही ते चेक करायचं. नसेल येत तर एक लाईन आतून थोडीशी टिप मारून घ्यायची. ठीक आहे. बघा मग ह्या पद्धतीने स्लीव्ज आपण परफेक्ट इथे लावून घेतलेली आहे. आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची स्लीव्हसुद्धा आपण इथे जोडून घेऊयात. आणि बघा तिकडे सुद्धा आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे की बाही व्यवस्थित पुरत आहे की नाही. आणि जेवढं आपण बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर मार्जिन उरतंय ना तेवढंच मार्जिन पकडत आपल्याला बाही जोडायची. अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बाही जोडताना अजिबात बाही खेचायची नाही. काय होतं ती अशी गोलाकार असते आणि बऱ्याचदा मग जर का आपण ती बाही खेचत गेलं तर ती खूप ताणली जाते आणि ती एक्स्ट्राची होती आणि एक्स्ट्राची आपण कट केली की आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे न खेचता व्यवस्थित अलगद थोडं थोडं एकसारखं पकडत आपल्याला बाही इथे जोडून घ्यायची आहे. बाही व्यवस्थित जोडणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मग मी पुन्हा पुन्हा सांगते अजिबात खेचायची नाही आहे. व्यवस्थित अलगद पकडत आपल्याला ती बाही जोडून घ्यायची आहे. व्यवस्थित पुरते, कटिंग परफेक्ट असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही शक्यतो. ठीक आहे. आणि बघा जोडून झाल्यावर पुन्हा आता आपण इथे मुंड्यातले जॉईंट आणि हे खालचं एकदा चेक करून बघूयात व्यवस्थित आहे की नाही. ठीक आहे. आता आपण काय करणार की दोन्ही पण स्लीव्जला डबल टिप देऊन घेणार आहोत. कारण की म्हणजे ब्लाऊज स्टिच करता करता मी जिथे जिथे सांगते की डबल टिप देत चालायची आहे तर तिथे तिथे शक्यतो डबल टिप देत चला, म्हणजे ब्लाऊज जास्त दिवस टिकतो, लवकर खराब होत नाही, टिप लवकर उसवण्याचे चान्सेससुद्धा राहत नाही. ठीक आहे. तर बघा ह्या पद्धतीने एक साईडला झालेलं आहे. सेम तसंच मग मी आता दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा डबल टिप देऊन घेते आणि डबल टिप देताना त्या टिपच्या खाली ब्लाऊजचा दुसरा पार्ट कुठलाच येणार नाही याची सुद्धा थोडीशी काळजी घ्यायची आहे, नाही तर पुन्हा मग आपले कामं वाढतील. ठीक आहे. तर बघा फायनली दोन्ही साईडच्या स्लीव्ज आता परफेक्ट अशा इथे जोडून झालेल्या आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे फिटिंग. आता फिटिंगच्या आधी आपल्याला सरळ ब्लाऊज करून ह्या पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत कडेकडेने एक टिप मारून घ्यायची आहे. कारण की त्यामुळे काय होतं की आतल्या साईडने आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान आणि प्रॉपर अशी येते यासाठी. ठीक आहे. तर बघा मी कडेकडेने टिप मारून घेतली आणि जे काही थोडंसं किंचितचं एक्स्ट्राचं होतं ना तर ते कट करून घ्यायचं आणि व्यवस्थित सरळ करायचं आहे. आता ह्या टिपवरूनच तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊजची आपली फिटिंगसुद्धा एकदम सरळ येणार आहे. त्यानंतर पुन्हा बघा हुकपट्टी ठेवली आहे सेंटरला. लक्षात राहू द्या हुकपट्टी सेंटरला ठेवायची आहे आणि लूप पट्टी 1 इंचाची सोडून तिथून आपल्याला सेंटरपासून ठेवायचं असतं. ठीक आहे. तर बघा इथे सुद्धा आता कडेकडेने एक टिप मारून घेतलेली आहे आणि आता यानंतर आपल्याला टाकायचं आहे ब्लाऊजला फिटिंग. तर बघा ब्लाऊज आपल्याला ह्या पद्धतीने उलटा करून घ्यायचा आहे, व्यवस्थित उलटा करायचा आहे.
बरोबर पुन्हा सेंटरला मॅच करायचं आणि जी आपण कडेने टीप मारलेली आहे ना तिथे सुद्धा प्रॉपर असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे मग आपली फिटिंग चुकणार नाही आणि सगळ्या साईडनी पार्ट्स व्यवस्थित सरळसुद्धा येतील. तर बघा हुकपट्टी सेंटर आणि लूपपट्टी 1 इंचाची सोडून सेंटर असं ठेवल्यानंतर इथे आपण एक पिन लावून घेऊयात, म्हणजे ते फिटिंगची मार्किंग करताना टीप टाकताना हलणार नाही आणि मग फिटिंग आपली प्रॉपर अशी सरळ येईल. ठीक आहे. तर बघा आता सगळ्यात आधी आपल्याला मार्किंग करायची आहे छातीचा चौथा भाग. तर तुमची जी काही साईज असेल त्याच्या चौथ्या भागाची तुम्हाला मार्किंग करायची आहे आणि इथे मी आता हुकपट्टीपासून टेप ठेवणार आहे. लक्षात राहू द्या. हे बघा इथे वरच्या साईडला मी कसं ठेवते इथून आणि चौथ्या भागाची मार्किंग मग इथे आपल्याला करून घ्यायची असते. ठीक आहे. तर बघा ह्या पद्धतीने टेप ठेवला, मी 9ला मार्किंग केली कारण की 36 साईजचा हा ब्लाऊज आहे आणि लूपपट्टीच्या साईडला लूपपट्टी सोडून टेप ठेवून मी 9 इंचाला मार्किंग केली. त्यानंतर सेम त्याच पद्धतीने कमरेचा चौथा भाग म्हणजे 8 चौक 32 8ला मार्किंग केली आणि लूपपट्टी सोडून टेप ठेवून 8ला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर दंडघेरचं निम्म मार्किंग करायची आहे. तर बघा मी इथे 6.25ला मार्किंग केलेली आहे. सेम तीच मार्किंग बघा इकडच्या साईडला सुद्धा आपण करून घेऊयात. आता आपल्याला हे जे काही 3 पॉईंट आहेत तर ते जोडून घ्यायचे. त्याआधी मुंड्याची फिटिंग व्यवस्थित येते की नाही ते चेक करायचं. बघा तर ते बरोबर 8 होतं, तर आपल्या जी काही मार्किंग आहे त्यावर 8 येते, म्हणजे आपली मार्किंग एकदम परफेक्ट आलेली आहे. ठीक आहे. आता बघा ह्या पद्धतीने हे पॉईंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे, कमरेचा आणि चेस्ट साईजचा आणि वरती दंडघेरचा सुद्धा बघा ह्या पद्धतीने सरळ पकडून. ठीक आहे. तर लक्षात येईल तुमची की फिटिंगची लाईन एकदम स्ट्रेट अशी आलेली आहे दोन्ही पण साईडची. ठीक आहे. आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला आता इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा इथे तुमच्या लक्षात येईल की आपली जी काही फिटिंगची लाईन आहे ना तर ती एकदम प्रॉपर अशी सरळ आलेली आहे. तर ती सरळ येण्यासाठी बाही जोडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, फिटिंग टाकताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, तर हे मी अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे. सो त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही सुद्धा करा, म्हणजे तुमची सुद्धा फिटिंगची लाईन एकदम प्रॉपर अशी सरळ येईल. आणि टीप मारल्यावर खाली आणि व्यवस्थित लॉक करायचं आणि स्टार्टिंगला सुद्धा. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपण आता इथे लॉक करूयात स्टार्टिंगला आणि त्यानंतर सरळ बरोबर जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारत मारत आपल्याला आता खाली सुद्धा व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा आता आपण ही जी काही टीप मारतोय तर ही परफेक्ट फिटिंगची टीप आहे. यानंतर आपल्याला अजून 2-3 टिपा एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या असतात, पाव इंचाचं मार्जिन ठेवून. ठीक आहे. तर मी त्या आता नंतर मारून घेईन, तुम्ही सुद्धा मारून घ्यायचे आहेत. आता मी तुम्हाला हा ब्लाऊज सरळ करून दाखवते. तर बघा मग फायनली आपला हा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे. फिनिशिंग वगैरे प्रॉपर आलेली आहे, फिटिंगची लाईनसुद्धा छान अशी सरळ आलेली आहे आणि फिटिंगसुद्धा म्हणजे ब्लाऊजचा सगळ्यात इम्पॉर्टंट जो काही पॉईंट असतो तो म्हणजे परफेक्ट फिटिंग. तर फिटिंगसुद्धा मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने करा. बऱ्याचदा काय होतं की फिटिंग करताना आपण हुकलूक पट्टीमध्ये कन्फ्युजन करतो आणि फिटिंग कमी जास्त होते आणि ब्लाऊजची फिनिशिंग कितीही छान असली तरीसुद्धा फिटिंग जर व्यवस्थित नसेल तर कस्टमर काय म्हणतो की ब्लाऊज व्यवस्थित स्टिच केलेला नाही आहे. सो तसं होऊ देऊ नका. थोडा एक्स्ट्रा टाईम लागला तरी चालेल, पण अतिशय काळजीपूर्वक आपल्याला ब्लाऊजला फिटिंग टाकायची. तर बघा मग फायनली 36 साईजचा 3 पीस प्रिन्सेस ब्लाऊज इथे आपला पूर्ण स्टिच करून झालेला आहे. फिटिंगची लाईनसुद्धा एकदम सरळ आलेली आहे, फिनिशिंगसुद्धा एकदम प्रॉपर आलेली आहे आणि बघितल्यास लक्षात येते की खूप म्हणजे खूप सुंदर असा आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. ॲक्च्युली कस्टमरला सुद्धा खूप छान फिटिंग सहित बसलेला आहे. तर तुम्ही सुद्धा 3 पीस प्रिन्सेस ब्लाऊज जर स्टिच करायचं असेल तर ह्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग करून बघा. नक्कीच तुमचा ब्लाऊजसुद्धा छान असा परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी होईल. आणि स्टिचिंग करता करता ज्या काही फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या तर त्या तुम्ही नक्की फॉलो करून ब्लाऊज शिवायचा आहे. ठीक आहे. तर बघा मग फायनली आपला 3 पीस प्रिन्सेसचा ब्लाऊज कंप्लीट असं स्टिच झालेला आहे आणि तुम्ही खरं तर बघू शकतात की फिनिशिंग वगैरे एकदम प्रॉपर परफेक्ट आलेली आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज नक्की स्टिच करून बघा, नक्कीच तुमचा ब्लाऊज सुद्धा एकदम परफेक्ट येईल. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा आणि महत्त्वाचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.